नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळात आता एक मोठी तलाठी भरती येणार आहे. तर त्यासाठी अभ्यास कसा करावा किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे होते, त्याचे आकलन कसे होते, यासाठी मी एक 2024 तलाठी भरतीचा एक क्वेश्चन पेपर आणलेला आहे, जेणेकरून यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि कोणकोणते कशा प्रकारचे क्वेश्चन असतात हे तुम्हाला समजेल. तर स्टार्टिंग आपण करूयात पहिल्या क्वेश्चनपासून. क्वेश्चन पहिला आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि वाक्य आहे शकुलीने बाहुली झोपवले. तर याचं अचूक उत्तर आहे भावी प्रयोग. तर या वाक्यात भावी प्रयोग वापरलेला आहे. प्रश्न दुसरा, पांगेरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर पांगेरा ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. प्रश्न तिसरा, भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले? तर भुरा हे आत्मकथन शरद बाविस्कर यांनी लिहिले आहे. प्रश्न चौथा, खालील शब्दाचा समास ओळखा. दरमजल. तर दरमजल या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव समास. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. तर याचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. प्रश्न 6, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली. तर याचं उत्तर आहे समापन कर्मणी प्रयोग. प्रश्न 7, फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील योग्य विधान ओळखा. तर याचं योग्य विधान आहे दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्याने प्राध्यापकांना फैलावर घेतले. प्रश्न 8, पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी कोणते विधान ओळखा. तर याचं अचूक उत्तर आहे जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञानविषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले. प्रश्न 9, खालील शब्दाचा समास ओळखा. पाला पाचोळा. तर याचा समास आहे द्वंद्व समास. प्रश्न 10, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य आहे प्रार्थनेला हजर राहावे. तर याचं आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर नकारार्थी वाक्य असं राहिलेचं प्रार्थनेला गैरहजर राहू नये. नकारार्थी वाक्य करताना जो मूळ वाक्य आहे आपलं त्यात काही बदल होता कामा नये असा त्याचा अर्थ आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? तर व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले आहे. खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर. तर याचं आपल्याला विधानार्थी वाक्याचे रूपांतर करायचे आहे, विधानार्थीमध्ये करायचे आहे. तर विधान आहे तिचे अक्षर खूप सुंदर आहे. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. प्रहार. तर प्रहार या शब्दाचा अर्थ आहे घाव. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. चिरंतन. तर चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे क्षणभंगूर. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. औरस. तर औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनौरस. प्रश्न क्रमांक 16, तोंडघशी पडणे या वाक्प्रकारचा योग्य अर्थ ओळखा. तर तोंडघशी पडणे या वाक्प्रकारचा अर्थ आहे विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. म्हणजे जिथं विश्वास असणार तिथेच आपली फसगत होणे. प्रश्न 17, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. निर्धार. तर निर्धार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निश्चय. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ढोर म्हणजेच काय? जनावर. खालील शब्दाचा अर्थ सांगा. गर्द. तर गर्द ह्या शब्दाचा अर्थ आहे ताट. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बुडत्याला काडीचा आधार. त्याचा योग्य उत्तर आहे संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्यसुद्धा मोलाचे वाटते. प्रश्न क्रमांक 21, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनास्था. तर अनास्थाचा विरुद्धार्थी शब्द आहे आस्था. प्रश्न क्रमांक 22, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. वाद. वाद म्हणजेच काय? तंटा किंवा भांडण. फुलना फुलाची पाकळी देणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी कोणते विधान आहे ते ओळखा. तर याचं योग्य वाक्य आहे कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामाने पोह्याची पुरसुंडी ठेवून फुलना फुलाची पाकळी दिली. प्रश्न क्रमांक 24, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. बळी तो कानपिडी.
बळी तो कानपिढी या म्हणीचा अर्थ आहे बलवान माणूस इतरावर हुकूम गाजवतो. प्रश्न क्रमांक 25. सपराक याचा अर्थ सांगायचा आहे. तर सपराक याचा अर्थ आहे सापट. तर हे सर्व क्वेश्चन 25 मराठी व्याकरणामधले होते. आता 25 क्वेश्चन इंग्रजी व्याकरणावर राहतील. तर इंग्रजी व्याकरणामधला पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वेब टू फिल द ब्लँक. अँड द वर्ड इज he will pick up paper once you dash yoling them. आणि याचं उत्तर आहे फिनिश. म्हणजेच वाक्य काय तयार होईल, he will pick up the paper once you finish evaluating them. Question number 2, select the most appropriate option to fill the blank. And the sentence is, he was falsely accused dash stealing confidential information from the company and had to prove his innocence in court. And the right answer is of, means the sentence became, he was falsely accused of stealing confidential information from the company and had to prove his innocence in the court. Question number 3, select the option that rectifies the error in given sentence. The sentence is, I were dancing every day when I was in the school. So correct option is, I dance every day when I was in the school. Question number 4, select the most appropriate meaning of the given item. To get, to hold. And the right answer is, to obtain a stable position from which one can progress in particular industry or areas. Question number 5, select the most appropriate option to fill in the blank. He should be terminated from the job for his dash remark about his superiors. The correct answer is abusive. And the sentence became, he should be terminated from the job for his abusive remark about his superior. Question number 6, select the most appropriate synonyms of the given word. Insolent. So correct answer is impertinent. Impertinent. Select the most appropriate meaning of the given item. On pins and needles. So right answer is, in a state of anxiety and the tension. Question number 8, select the most appropriate punctuation mark to fill the blank. Could you please pass me the salt? So correct option is period, full stop. Question number 9, part of following sentence has been underlined and given in the option. Select the option that contains an error. I will give Samantha the packet. I will give her when I see her tomorrow, or else I will ask Philip to taking it from me and give it to her. So what is the error? Error is taking it from me. Question number 10, select the most appropriate question tag to fill in the blank. In the sentence is, Mr. Ram Gopal Sharma never talked politely with his subordinate. And the right answer is, does he? Question number 11, two words are underlined, one of is incorrect. Identify the correct spelling of the incorrect word from the option. The inconvenience caused by the construction work in the neighborhood is a lot. So right answer is option first, inconvenience. So here is spelling of inconvenience is in wrong, written in wrong format. Question number 12, select the most appropriate option to fill in the blank. You dash have not wasted any time. So right answer is certainly. You certainly have not wasted any time. Question number 13, select the most appropriate meaning of the given item. Go under the knife. So right answer is, to have a surgery. Question number 14, select the most appropriate word to fill in the blank. If no word is required, select no word required. Please turn into dash FM
radio channel. So right answer is an. Please tune into an FM radio channel. Question number 15. Part of given sentence that has been underlined contain an error. Select the option that rectifies an error. Sentence is I shall have went to bed by the time Manish get back. So correct answer is I shall have gone. So here in the sentence instead of went it should be gone. Question number 16. Select the most appropriate article to fill the blank. If no article is required, select no article. And the sentence is her teaching were dash eye opener for all students. So right answer is and. Means the sentence become her teaching were an eye opener for the all student. Question number 17. The given sentence has an error. Select the option that correctly rectifies an error. And the sentence is I am going at 24th of July. So here the answer. Option first. On 24th of July means I am going on the 24th of July, not like at 24th July. Question number 18. Parts of the given sentence has been underlined. One of them contain an error. The underlined part are given as option with some changes. Select the option that correctly rectifies an error. The professor along with her colleague are conducting groundbreaking research in the field. The answer is conducting. So that not are conducting, that is the is conducting. Question number 19. Select the most appropriate synonyms of given word. Scared. So scared is synonyms is petrified. Select the most appropriate synonyms for the underline. He made an endeavor to learn a new language and the correct answer is attempt. Question number 21. Here become the note. For this question, discrepancy is found is question. Full marks is being awarded to the all countries. So it is not important. Question number 22. Select the most appropriate question tag to fill the blank. Somebody told you about the incident and the right answer is didn't they? Question number 23. Select the option that expresses the given sentence is passive voice. Manish hit the money with stone and here is the passive voice. What is the passive voice? Manish, the monkey was hit with the stone by the Manish. The right answer is option 2. Question number 24. In the following sentence, one of 4 underlined words is incorrectly spelled. Identify the incorrectly spelled word. The restaurant's excellent maintenance and convenient location make it popular destination for dinner. And the wrongly spelled word is convenient. Option number 3. Question number 25. The given sentence is missing punctuation mark. Choose the correctly punctuated sentence from the following option. Low moisture mozzarella can have a longer shelf life, stronger flavor and easier melting life, while fresh creamy variant must be consumed within the first couple of day production. And the correct option is option first. So last full stop is missing. Then first is capital letter is missing in the sentence and yes, that's it. The option first is correct. Then section जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये प्रश्न पहिला. सुक्रोजला सहसा डॅश म्हणून ओळखले जाते. सुक्रोज म्हणजेच काय? साखर. सुक्रोजला साखर म्हणून ओळखले जाते. प्रश्न दुसरा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे आरटीआय अधिनियमच्या कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे? तर उत्तर आहे आरटीआय अधिनियमची प्रस्तावना यामध्ये ते म्हटले गेले आहे. मित्रतायुक्त पोलीस व्यवहाराच्या फ्रेंडली पोलिसिंग व्यापक संकल्पनेत महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि सुनिश्चित वातावरण प्रदान करण्याच्या दृष्टिकोनासह डॅश येथे याची टीम सुरू करण्यात आली. तर कुठे करण्यात आली? हैदराबाद येथे. प्रश्न 4. किण्व हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे?
तर किनू हा कवक आहे. निवासी गृह निर्माण संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? गृहनिर्माण संस्थेचा परिसर स्वच्छ करत असताना एकाने इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचे लोक नेहमी जागा घाण करतात अशी टिप्पणी केली. तर याचं अचूक उत्तर आहे सामंजस्य आणि समान बंधुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन देणे. प्रश्न 6. कोणती ई गव्हर्नन्स सेवा ही व्यक्तींना त्यांच्या हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टची दुसरी प्रत डुप्लिकेट मिळवण्यास किंवा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करण्यास सक्षम करते? तर उत्तर आहे पासपोर्ट सेवा. थारचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? तर उत्तर आहे अरवली. जुलै 2022 खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई वेस्ट इको पार्क उभारले? तर उत्तर आहे दिल्ली. बिहारामजी एम मल्लावारी हे डॅशचे महान पारशी समाज सुधारक मानले जातात? तर ते 19वे शतकमधले महान सुधारक मानले जातात. प्रश्न 10. एप्रिल 2023 नाथुला जवळ हिमस्खलन झाले. नाथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? तर नाथुला हे सिक्कीम राज्यामध्ये आहे. प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय सौर युती. प्रश्न 12 हा यासाठी फुल मार्क दिलेले आहेत. तर यामध्ये योग्य जोडणी कोणतीच नाही. अलकनंदा आणि भागीरथी नदीच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते? तर अलकनंदा आणि भागीरथी यांच्या संगमामुळे गंगा ही नदी तयार होते. एप्रिल 2023 खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मेरीबोलन क्रिकेट क्लब MCC लंडन यांचे मानद आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले? तर उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग. डॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली? तर उत्तर आहे 1920 डॅशमध्ये याचं उत्तर आहे 1920. प्रश्न 16. खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? तर वैशिष्ट्य नाही तर त्या उत्तर आहे राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना. कारण जे संविधानामध्ये सांगितलेलं आहे की सर्व देश मिळून एकच राज्यघटना आहे, प्रत्येक राज्याला स्वतंत्र राज्यघटना नाही. 1919 रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसरॉय होते? तो व्हाईसरॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड. खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? तर कोण सामील असतं? भारताचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. तर उत्तर आहे ऑप्शन 4. प्रश्न क्रमांक 19. मार्च 2023 गुरुग्राम हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने म्हणजेच DOPT आयोजित केलेल्या G20च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगट बैठकीचे म्हणजेच ACWG उद्घाटन खालीलपैकी कोणी केले? त्याचं उद्घाटन केलं आहे डॉक्टर जितेंद्र सिंग. भारत सरकारने मध्यान्ह भोजन योजना म्हणजेच मिड डे स्कीम कोणत्या वर्षी आरंभ केली? तर ती आरंभ केली आहे 1995 साली. डॅशमध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गाने भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली होती. तर उत्तर आहे 1905 ती संस्था स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 22. 1984 पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या समितीने भारतीय संविधान आणि भारतीय नागरिकाच्या मूलभूत कर्तव्यावर नवीन एक भाग समाविष्ट करण्याची शिफारस केली? कोणी केली? स्वरण सिंग समिती. प्रश्न क्रमांक 24. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जारी केलेल्या 2022च्या भ्रष्टाचार धारण निर्देशकांमध्ये भारत डॅश क्रमांकावर आहे? भारत 85व्या क्रमांकावर आहे. 25 क्वेश्चन लावून फुल मार्क दिलेले आहे. ठीक आहे. नंतर जनरल इंटेलिजन्स. प्रश्न क्रमांक 1. ज्या प्रकारे दिलेल्या संशयातील अक्षर समूह संबंधित आहेत त्या प्रकारे संबंधित अक्षर समूह असलेला संच निवडा.
तर आहे EHDFIL आणि याचं उत्तर आहे KNJLOR. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यापैकी वेगळी असल्याचे आढळते, तरी ते सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता किंवा ते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत ते ठरवा. विधाने: सर्व रॅकून शार्क आहे, काही रॅकून बिबटा आहे. यावर निष्कर्ष आहे सर्व शार्क रॅकून आहेत. दुसरा निष्कर्ष एकही बिबट्या शार्क नाही. त्याचं उत्तर आहे निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 पैकी एकही सत्य नाही. तर यापैकी दोन्ही निष्कर्ष चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 3. ए ने एक रेडिओ संच विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी रुपये 110 खर्च केले. त्यानंतर त्याने तो 20% नफ्याने बीला विकला. बीने सीला 10% तोट्याने विकला आणि सीने 10% नफ्याने 1188ला विकला. तर एने किती रकमेस रेडिओ संच विकत घेतला होता? तर याचं उत्तर आहे रुपये 890. प्रश्न 4. पाईप हा एका रिकाम्या टाकीत स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो आणि पाईप बी त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो. ते एकत्रपणे कार्यरत असताना ती टाकी निम्मी भरण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? तर उत्तर आहे 4.267 तास. अक्षर आणि चिन्हाच्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मोजणी केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. आता डावीकडून काय दिलं आहे? MB $R and Z D %AF and @SY #GC *ρ+E. जर मालिकेतून सर्व चिन्ह वगळली तर खालीलपैकी कोणते उजव्या टोकापासून 90 असेल? तर 90 असेल Z. दिलेल्या मालिकेत इंग्रजी वर्ण क्रमांकानुसार प्रश्नचिन्ह जागी येऊ शकणारा अक्षरसमूहाची दिलेली पर्यायी निवडा. तर ऑप्शन प्रश्नामध्ये आहेत कोणते? MHD, PLI, SPN, BTS. त्याच्यानंतर काय येईल? YXX. प्रश्न 7. खालील मालिकेत प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल? तर पहिली संख्या आहे 29, 30, 33, 42, 69. त्यानंतर संख्या येईल 150. वर्ण क्रमांकानुसार खालील 4 अक्षरसमूहापैकी 3 अक्षरसमूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत. अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. तर त्या गटाची संबंधित नसलेला पर्याय निवडा. तर यात विसंगत गट कोणता आहे? ऑप्शन नंबर 2 FJI. प्रश्न क्रमांक 9. तर कंसामध्ये दिलं आहे 183 गुणिले 183 गुणिले 183 वजा 73 गुणिले 73 गुणिले 73. कंस पूर्ण होतो. नंतर भागाकारमध्ये परत कंस आहे आणि त्यामध्ये 183 गुणिले 183 अधिक 183 गुणिले 73 अधिक 73 गुणिले 73. तर याचं व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर याची व्हॅल्यू आहे 110. प्रश्न क्रमांक 10. एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि 60 km/h वेगाने चालवली. ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 km/h वेगाने त्याचा पाठलाग करत निघाला. तर तो चोराला कधी पकडेल? चोराला पकडेल दुपारी 5 वाजता. जर ए म्हणजे अधिक, बी म्हणजे भागाकार, सी म्हणजे गुणाकार आणि डी म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 4C 5D 6B 11A3. तर याचं उत्तर आहे 17. अक्षर समूहाच्या 4 जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळे आहेत. अक्षर समूहाची वेगळी जोडी निवडा. तर याचं उत्तर आहे NQRQ. प्रश्न क्रमांक 13. इंग्रजी वर्णमालेवर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी काय येईल? तर याचं उत्तर आहे WGH. प्रश्न क्रमांक 14. वजा कंसामध्ये 4 मायनस कंसामध्ये 5 -2 कंस पूर्ण. तर उत्तर आहे -5.
1 वजा 1. प्रश्न क्रमांक 15. दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानातील माहिती सामान्यतः ज्ञात तथ्यापैकी वेगळी आढळली तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्यापैकी कोणता किंवा ते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत किंवा आहेत ते ठरवा. विधाने: कोणताही कागद हा क्रेयॉन नाही. कोणताही कागद हा मार्कर नाही. निष्कर्ष 1. काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असण्याची शक्यता आहे. निष्कर्ष 2. कोणतेही क्रेयॉन हा कागद नाही. तर असं उत्तर आहे निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. प्रश्न क्रमांक 16. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदाराला ₹160 मध्ये 2.5 किलो साखर जास्त मिळू शकते. तर प्रति किलो असलेली मूळ किंमत शोधा. तर प्रति किलो मूळ किंमत आहे ₹16. प्रश्न क्रमांक 17. नोट फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन द क्वेश्चन अँड फुल मार्क बिन ऑलरेडी. तर फुल मार्क दिलेले आहे प्रश्नासाठी. नंतर प्रश्न क्रमांक 18. एक कार 50 km/h वेगाने 2 पंचमाश अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 km/h वेगाने कापते. संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती आहे? सरासरी वेग आहे ऑप्शन नंबर 3 55 पूर्णांक नंतर 5/9 km/h. चक्रवाढ व्याजाने एक रक्कम 3 वर्षात स्वतःच्या तिप्पट होते. आर्थिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर ती 9 पट होण्यासाठी 6 वर्ष लागेल. दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्ह जागी काय येईल? 53, 53, 40, 40, 27, 27. त्याचं अचूक उत्तर आहे 14. रमा ही तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. हे अंतर सकाळी 1 तासात कापते. तर संध्याकाळी घरी परतताना तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिटे जास्त लागतात. या दुतर्फा प्रवासादरम्यान तिचा सरासरी वेग km/h मध्ये शोधा. तर याचं उत्तर आहे 4.409. एका फळ विक्रेत्याकडे असलेली सफरचंद ही त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 kg जास्त आहे. तर त्याच्याकडे 39 kg सफरचंद आहे. तर संत्र्याचे वजन किती? तर संत्र्याचे वजन आहे 36.440 kg. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारित असलेल्या प्रश्नचिन्ह दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्ह जागी काय असेल? तर उत्तर आहे RNZ. जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू हा 30 खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? तर उत्तर आहे 24 दिवस. प्रश्न क्रमांक 25. ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर समूह संबंध आहेत त्या प्रकारे संबंधित अक्षर समूह असलेला संच निवडा. तर उत्तर आहे ECDGIF. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पाहिजे असेल तुम्ही पॉज करून प्रश्न लिहून घेऊ शकतात आणि त्याचे उत्तर स्वतः फाइंड आउट करू शकता. तर हे सर्व मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज आणि मॅथ रिझनिंग या आधारित 25-25 क्वेश्चन सर्व होते. प्रत्येकी क्वेश्चनला 2 मार्क होते. निगेटिव्ह मार्किंग नव्हती या ठिकाणी. तर आता नोटिफिकेशनमध्ये कदाचित माहीत नाही की असेल किंवा नसेल. तर एकदा पूर्ण नोटिफिकेशन वाचा आणि आगामी काळात येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू.